आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या। विशालगड येथे मुस्लिम घरावर हल्ला करणाऱ्याविरुद्ध कारवाई करण्याची मागणी। 14 जुलै रविवार रोजी कोल्हापुरातील विशालगड अतिक्रमण मुक्त असा इशारा देत मुस्लिम वाडीत दर्गा, मस्जिद, मुस्लिम घरावर झालेल्या भयाड हल्ल्याच्या निषेधार्थ आज दिनांक 16 जुलै मंगळवार रोजी हजरत टिपू सुलतान युवा मंचसह विविध मुस्लिम संघटनांच्या वतीने परभणी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देण्यात आले। निवेदनात नमूद करण्यात आले आहे की कोल्हापूर जिल्ह्याची अस्मिता असलेल्या मलिक रेहान बाबा यांची दर्गा परिसरात मोठ्या प्रमाणात दंगल करून मुस्लिम वाडीत मस्जिद, दर्गा, मुस्लिम घरावर हल्ला करणाऱ्या आरोपीवर तत्काळ कारवाई करून त्यांना अटक करावी। सीसीटीव्ही कॅमेऱ्यावरून किंवा तपासावरून लवकरात लवकर आरोपींना अटक करण्यात यावी, अन्यथा हजरत टिपू सुलतान युवा मंचकडून येणाऱ्या काही दिवसात लोकशाही मार्गाने परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला। दिलेल्या निवेदनावर ॲडव्होकेट आसेफ पटेल, मौलाना रफीउद्दीन अशरफी, गुलाम मोहम्मद मिठ्ठू, सय्यद अब्दुल कादर, मौलाना अब्दुल रहमान कादरी, नदीम इनामदार, अहमद खान, शेख माजेद, बदर चौस, बाबर चौस, अब्दुल अलीम, सय्यद रईस यांच्यासह विविध मुस्लिम संघटना पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत। रेल्वे भुयारी रस्त्यावरून नागरिकांचा जीव घेणं प्रवास। भारताला इंग्रजांच्या अत्याचारी राजवटीतून स्वातंत्र्य मिळून 77 वर्ष तर मराठवाड्याला निजामच्या राजवटीतून स्वातंत्र्य मिळून 78 वर्ष झाली, तरी देखील मराठवाड्यातील अनेक गाव खेड्यांची अवस्था आज देखील अत्यंत दयनीय असून अनेक गाव खेड्यातील नागरिक आज देखील मूलभूत नागरी सुविधांपासून कोसदूर असल्याचे पाहावयास मिळत असून भ्रष्ट प्रशासन व्यवस्था व विकासाच्या नावावर प्रशासनाकडून येणाऱ्या कोट्यवधी रुपयांच्या विकास निधी बोगस व निकृष्ट कामाची मालिका चालविणारे भ्रष्ट ठेकेदार व डोळे असून अंध अपंगाची भूमिका साकारणारे कागदी गांधीप्रेमी तत्वभ्रष्ट लोकप्रतिनिधी यास जबाबदार असल्याचे निदर्शनात येत आहे। एकंदरीत अशीच व्यवस्था पूर्णा तालुक्यातील कानेगाव येथील गावकऱ्यांची देखील झाल्याचे पाहावयास मिळत असून कानेगाव फुकटगावच्या जोडणाऱ्या मधल्या मार्गावरील रेल्वे भुयारी मार्गासह पुलाचे काम मागील 2 ते 3 वर्षापासून संबंधित कामाचे आंतरराज्यीय गुत्तेदार अत्यंत संथ गतीने करीत असल्यामुळे या मार्गावरून मार्ग प्रकरण करणाऱ्या कानेगाव येथील सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला, अबालवृद्ध तसेच शाळकरी विद्यार्थ्यांना अक्षरशः या रेल्वे भुयारी वर्गातून जीवघेणा प्रवास करावा लागत असून अनेक दुचाकी, चारचाकी वाहन, ऑटो उलटून तर पडतच आहे। याशिवाय महिला, शाळकरी, विद्यार्थी-विद्यार्थिनी देखील या रस्त्यावरून चिखलात पाय घसरून पडत असल्यामुळे गावकऱ्यांमध्ये रेल्वे प्रशासनासह संबंधित गुत्तेदारात विरोधात संताप व्यक्त केला जात आहे। जिंतूर तालुक्यात जोरदार पावसाने पाचेगाव रेपा पूल गेला वाहून। 8 दिवसाच्या विश्रांतीनंतर सायंकाळच्या सुमारास परभणी जिल्ह्यातील अनेक भागात जोरदार पाऊस पडला आहे। जिंतूर औंढा महामार्गावर पाचेगाव रेपा शिवारात तात्पुरत्या स्वरूपात उभारण्यात आलेल्या पर्यायी पूल जोरदार पावसामुळे वाहून गेल्याने वाहनधारकांना तासनतास ताटकळत उभं राहावं लागत आहे। पूल वाहून गेल्याने परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतात पावसाचं पाणी शिरल्याने शेतीपिके धोक्यात आली आहे। आषाढी एकादशी निमित्त सैनिकी शाळेच्या वतीने दिंडीचे आयोजन। आषाढी एकादशी निमित्त धर्मापुरी येथील पृथ्वीराज देशमुख मुलीची सैनिकी शाळेच्या वतीने काढण्यात आलेल्या दिंडीने परभणी शहर दुमदुमले। धर्मापुरी येथील पृथ्वीराज देशमुख मुलीची सैनिकी शाळा धर्मापुरी व जेट किड्स इंटरनॅशनल स्कूलच्या वतीने आषाढी एकादशी निमित्त आज दिनांक 16 जुलै मंगळवार रोजी धर्मापुरी ते परभणी शहरातील गणपती चौक पर्यंत दिंडी काढण्यात आली। या दिंडीमध्ये शाळेतील विद्यार्थ्यांनी विठ्ठल रुक्माई, संत निवृत्तीनाथ, संत ज्ञानेश्वर, संत सोपान, संत मुक्ताई, संत नामदेव, संत तुकाराम यांच्या वेशभूषा साकारून नागरिकात विविध विषयाबद्दल जनजागृती केली। या दिंडीमध्ये शाळेतील सर्व शिक्षक विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांची वेशभूषा परिधान करून पालखी, विणेकरी, चोपदार, झेंडेकरी आदी भूमिका साकारल्या। या प्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका योगिता कपिल देशमुख, जेट किड्स इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य संदीप दुबेसह शाळेचे सर्व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कानखेड येथे अज्ञात चोरट्यांनी घर फोडून केली लाखोंची चोरी।
पूर्णा तालुक्यातील कानखेड येथे अज्ञात चोरट्यांनी घर फोडून लाखो रुपयाचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली। या घटनेत मारुती तुकाराम धोत्रे यांच्या घरातून सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम घेऊन चोरटे लंपास झाले। अज्ञात चोरट्यांनी घरातील कपड्यांच्या पेट्या हे लांब शेतात नेऊन फेकून दिल्या। वारंवार होणाऱ्या चोरीच्या घटनेला पोलीस प्रशासनाने अंकुश घालावे अशी मागणी नागरिकांनी पोलीस प्रशासनाकडे केली आहे। सेलू शहरात निसर्ग वारी काढत अनोख्या पद्धतीने केले वृक्षारोपण। मोर्या प्रतिष्ठानच्या वतीने सेलू शहरात सुरू असलेल्या वृक्ष लागवड व संवर्धन मोहीम अंतर्गत आज दिनांक 16 जुलै मंगळवार रोजी सेलू उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात निसर्ग वारी काढत 16 लिटर पाणी क्षमतेच्या अनोख्या ट्री गार्डचे सेलू शहरातील विविध क्षेत्रातील संघटनेच्या हस्ते लोकार्पण करत वृक्षारोपण करण्यात आले। या उपक्रमासाठी उपविभागीय अधिकारी संगीता सानप मॅडम, पोलीस उपअधीक्षक दिलीप टिपरसे, सेलू तहसीलदार दिनेश झांपले, सेलू पोलीस निरीक्षक दीपक बोरसे, सेलू व्यापारी असोसिएशनचे अजित बिनायके, सेलू भूषण तथा उद्योजक जयप्रकाश बिहाणी यांची प्रमुख उपस्थिती होती। उपक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांचे स्वागत करत मोर्या प्रतिष्ठानचे अध्यक्ष अभिजित राजुलकर यांनी प्रस्तावित करत प्रतिष्ठानच्या वतीने हाती घेण्यात आलेल्या वृक्ष लागवड व संवर्धन मोहिमेची माहिती उपस्थितांना देत 16 लिटर पाणी क्षमतेचे अनोखे ट्री गार्ड झाडांच्या संगोपनासाठी कसे उपयुक्त ठरू शकते हे विशद केले। कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून मार्गदर्शन करताना पोलीस उपअधीक्षक दीपक टिपरसे यांनी सांगितले की सेलू शहर हे सांस्कृतिक तथा सामाजिक वारसा जपणारे शहर म्हणून परिचित असल्याचे ऐकिवात होतो। आज प्रत्यक्षात मोर्या प्रतिष्ठानच्या वतीने घेण्यात येत असलेल्या उपक्रमात अनुभवता आले असे सांगितले। मानवी आयुष्य हे निसर्गावर अवलंबून असून महाराष्ट्रातील संतांनी आपल्या अभंगातून वृक्षाचे महत्त्व उपदेशातून सांगितले आहे। त्याचे अनुकरण करणे हे नागरिक म्हणून आपले कर्तव्य असल्याचे सांगत हा निसर्गाचा वारसा आपल्याला संपत्तीप्रमाणे जतन करून पुढील पिढीला सुपूर्द करावा असे आवाहन केले। उपस्थितांच्या वतीने निसर्गवारी काढत विठू माऊलीच्या मूर्तीचे पूजन करून वृक्षारोपण करण्यात आले। या उपक्रमासाठी सेलू व्यापारी असोसिएशन, पत्रकार संघ, वकील संघ, इंडस्ट्रियल असोसिएशन, फर्टिलायझर असोसिएशन, सिव्हिल इंजिनियर असोसिएशन, रेल्वे प्रवासी संघ, हरित वृक्ष महिला मंडळ, सेलू महिला मंडळ, राजस्थानी महिला मंडळ, निरंकारी मंडळ, पेन्शनर्स असोसिएशन, खानिसा मारुती कृती समिती, शिव प्रतिष्ठान हिंदुस्तान, सेलू विभाग, शिव संघटना, रामबाग मित्र मंडळ, मेडिकल असोसिएशन, महेश सेवा मंच, पतंजलि योगा समिती, आर्ट ऑफ लिव्हिंग समिती, नाभिक संघटना, शुभकृती फाउंडेशन, रुग्णवाहिका ड्रायव्हर संघटना, नूतन शिक्षण संस्था, परशुराम जन्मोत्सव समिती, सेलू पोलीस स्टेशन कर्मचारी, महसूल प्रशासन कर्मचारी, मोर्या प्रतिष्ठानचे सहकारी यासह सेलू शहरातील लहान मुलापासून ते ज्येष्ठ नागरिकपर्यंत निसर्गप्रेमी नागरिकांची उपस्थिती होती। उपक्रमाचे सूत्रसंचालन सुभाष मोहकरे यांनी केले तर आभार सुजित मेटकरी यांनी मानले। श्रीराम प्रतिष्ठान येथे आषाढी एकादशी निमित्त विविध कार्यक्रम। सेलू येथील श्रीराम प्रतिष्ठान येथे वारकरी संप्रदायातील महत्त्वाचा दिवस म्हणजे आषाढी एकादशी। त्यानिमित्त आज दिनांक 16 जुलै मंगळवार रोजी LKR रोडगे प्रिन्स इंग्लिश CBSE स्कूल येथे मोठ्या उत्साहात कार्यक्रम संपन्न झाला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर संजय रोडगे, प्रशालेचे मुख्याध्यापक कार्तिक रत्नाला, प्रॉस्पॅरस शाळेच्या मुख्याध्यापिका प्रगती क्षीरसागर व शाळेचे सर्व शिक्षक उपस्थित होते। या कार्यक्रमात वर्ग 5वी व 6वीच्या मुलामुलींनी विठ्ठलावर गीत गायन केले तसेच नृत्यही सादर केले। अशा प्रकारे दिंडी, भारूड, अभंग, फुगडी या सर्व लोकगीताचे, लोकनृत्याचे व वारकरी परंपरेचे दर्शन आपल्याला या ठिकाणी झाले आहे। आपली शाळा आज पंढरपूर झाली आहे। चिमुकल्या मुलांनी गीत गायन करून व नृत्य सादर करून सर्वांच्या मनात पंढरपूरमधील विठ्ठलाची भक्ती जागृत केली।